लागते. उदाहरणार्थ इथं आमदार आला, तुम्ही त्याला तिथं बसवणार का इथं बसवणार? माहिती सांगा. नाही, तुमच्या मनातून तर इच्छा असणार त्याला तिथंच बसवाव, तुमच्या मनात तर इच्छा आहे त्याला बाहेरच बसवाव, पण तरी बसवणार कुठं? कुठं बसवणार? हा, मग एक गोष्ट लक्षात ठेवा, भारतातलं कुठलंही स्टेज असो त्या स्टेजवर बसवण्यासाठी पहिल्यांदा भावांनो सत्ता लागते, आपल्या हातात येणार नाही. दुसरी गोष्ट मालमत्ता लागते. काय लागते? आता तू काय रेतीचं टँकर चालवणार है ना, तू शेतात गांजा पिकवणार, पैसे कुठून येणार तुझ्याकडं? तू कल्याण चौफेर आकडा क्रमांक 7 मटका खेळणार, जुगार खेळणार का? तू डांबर गायब करणार, सिमेंट रोड गायब करणार, घरकुल गायब करणार, मग तुझ्याकडे पैसे येणार कुठून? पण एक गोष्ट सांगायलो, अरे भारतातलं कुठलंही स्टेज असो बसायला लागते सत्ता, सत्ता नसेल तर लागते मालमत्ता. जरी आपल्याकडे सत्ता नसेल, जरी मालमत्ता नसेल, तर बुद्धिमत्तेच्या भरोश्यावर भारतातल्या प्रत्येक स्टेजवर जाता येते. मग कांगणे सरला आमदार व्हायची काय धतुरा गरज आहे? खासदार असो, आमदार असो, कलेक्टर असो, डेप्टी कलेक्टर असो, सध्या कांगणे सरची एंट्री झाली, आपली खुर्ची मेन माणसाच्या बाजूला आहे, इसे खलास. आपली खुर्ची काय बरोबर की नाही गुरु? आपली खुर्ची काय मेन माणसाच्या बाजूला. मग आमदार होऊनच काय धतुरा करणार मी? त्याच्यात पुन्हा आमदार झालं मी